निर्मल दिंडी समारोप कार्यक्रम 2024 स्वच्छवारी निर्मलवारी हरितवारी तीर्थक्षेत्र पंढरपूर। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज माऊली हरित अभियान अंतर्गत आपण येहू आळंदी ते पंढरपूर हे जे पालखी विसावा आहेत, पालखी विसाव्यावर आपण संस्कारित नक्षत्र वन किंवा आध्यात्मिक वन किंवा उपवन करण्याचा एकंदरीत संकल्प आपण केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही आपण पालखी विसावा वाखरी या ठिकाणी करतो, जिथे सर्वच पालख्या एकत्रित जमतात आणि या पालखी विसाव्यापासून या अभियानाची आपण सुरुवात करत आहोत। त्याचा मागचा उद्देश असा आहे की अशा पद्धतीची संस्कारित नक्षत्र वन ही जर पालखी विसाव्याला निर्माण झाली तर एक पद्धतीची हिरवाई तर नक्कीच वाढेल, शिवाय एक आध्यात्मिक भाव त्या ठिकाणी येईल। आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी वारकरी संप्रदाय या विसाव्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमत असतो आणि वारी दरम्यानच नव्हे तर वर्षभर इतर ठिकाणी काला असेल, एकादशी असेल, या ठिकाणी आवर्जून या विसाव्यांना तो एकत्रित येतो। त्यामुळं या ठिकाणी हक्काचं एक मेडिटेशन सेंटर निर्माण व्हावं, तिथली हिरवाई वाढावी, तिथल्या स्थानिक जैविकतेला एकंदरीत सपोर्ट मिळावा या उद्देशानं आपण या पालखी मार्गावरचे विसावे हे विकसित करण्याचा एकंदरीत शासन प्रशासनाच्या मदतीनं आपण हे करतोय आणि यासाठी विभागीय आयुक्त पुणे विभाग, शिवाय प्रांताधिकारी पंढरपूर आणि सर्वच सन्माननीय जिल्हाधिकारी यांचं देखील अनुमोदन आपल्याला मिळालेलं आहे। याची सुरुवात आपण आज 17 जुलै 2024 रोजी आषाढी वारीच्या निमित्तानं आपण वाखरी येथून करत आहोत आणि याचं प्रातिनिधिक सुरुवात म्हणून देववृक्ष, अजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ जे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सानिध्य आहेत, शिवाय जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या निगडीत असलेला नांदरूप वृक्ष हा देखील आपण त्या ठिकाणी रोपण करतोय आणि 27 नक्षत्र वृक्ष याचं रोपण येणाऱ्या काळात होणार आहे। त्याचं प्रतीक किंवा त्याचं प्रतिकात्मक म्हणून शमी वृक्ष याचं देखील रोपण आपण ते करतो आहोत आणि सदर उपक्रमाला या पंढरपूर नगरीचे प्रांताधिकारी माननीय इथापे साहेब असतील किंवा त्यांचे सन्मानित सगळे अधिकारी आहेत हे या ठिकाणी मोठ्या दाखणार। आपण बघताय की या ठिकाणी पुण्याहून गिरीश महाराज गोखले असतील, दत्तात्रय महाराज गायकवाड आहेत, अभिजितजी भसाळे आहेत आणि शैलेंद्रभाई पटेल आणि मी डॉक्टर सचिन पुणेकर, आम्ही असे विविध हरित वारकरी या माऊली हरित अभियानामध्ये आलेलो आहोत आणि या हरितवारीच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे की एकच लक्ष, प्रत्येक बीजातून फुलावा फळावा वृक्ष, जेणेकरून या हरित मार्गिकेचं ग्रीन कॉरिडॉरमध्ये रूपांतर व्हावं आणि ही हरित मार्गिका निर्माण व्हावी, जेणेकरून याच्यातनं चांगल्या पद्धतीत एक पर्यावरणीय संदेश देखील जनमानसात जाईल। ही केवळ आध्यात्मिक वारी नाहीये तर ही पर्यावरण वारी देखील आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सर्व संतों की जय।